ईशा, या शनिवारी आपला पूर्ण ग्रुप मूवी बघायला जाणार आहे. यू आर ऑल्सो कमिंग ना? हो, मी येणार आहे, पण हा ना शब्द काय आहे? ह्याचा काय अर्थ होतो इंग्लिशमध्ये? अगं, मराठीत एखादी गोष्ट कन्फर्म करण्यासाठी आपण ना वापरतो ना. जसं तू पण येणार आहेस ना, तसंच मी इंग्लिशमध्ये वापरलं. अगं, इंग्लिशमध्ये कन्फर्म करायचं असेल तर आपण क्वेश्चन टॅग वापरतो, ना हा शब्द नाही वापरत. तुम्हाला आता कळलंच असेल, आजच्या आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे क्वेश्चन टॅग्स. आपण सगळ्यांनीच क्वेश्चन टॅग्स हा शाळेत नक्कीच शिकलेला असतो, पण रोजच्या जीवनात वापर करायला आपण विसरतो, किंवा तो वापरताना आपला इतका गोंधळ उडतो की आपण क्वेश्चन टॅगचा वापर करणंच सोडून देतो. त्याच्यामुळे आज आपण क्वेश्चन टॅग्स हा डिटेलमध्ये बघणार आहोत. सगळ्यात आधी आपण बघूया क्वेश्चन टॅग्स म्हणजे काय. तर क्वेश्चन टॅग्स आर स्मॉल क्वेश्चन्स ॲट द एंड ऑफ स्टेटमेंट. क्वेश्चन टॅग या नावावरूनच तुम्हाला समजलं असेल की असे प्रश्न जे वाक्याच्या शेवटी येतात. तुम्ही रॉन्डेवू विथ सिमी हा शो बघितला असेल तर एक गोष्ट तुमच्या नक्कीच लक्षात आली असेल. सिमी तिच्या या शो मध्ये बऱ्याच वेळेस क्वेश्चन टॅगचा वापर करायची, त्यामुळे तिचं इंग्लिश नेहमीच क्लासी आणि ॲडव्हान्स वाटायचं. जर तुम्हाला सुद्धा तुमचं इंग्लिश असंच क्लासी ॲडव्हान्स वाटू द्यायचं असेल समोरच्या माणसाला, तर क्वेश्चन टॅगचा वापर करणं खूप गरजेचं आहे. आता पुढे वळूयात. आता आपण बघूयात क्वेश्चन टॅगचा वापर कशासाठी होतो. क्वेश्चन टॅग्स आर युज्ड व्हेन यू आर आस्किंग फॉर ॲग्रीमेंट ऑर कन्फर्मेशन. म्हणजेच आपण क्वेश्चन टॅग्स अशा वेळेस वापरतो जेव्हा समोरच्या व्यक्तीकडून एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला सहमती अपेक्षित आहे, किंवा त्याचा रिप्लाय अपेक्षित आहे, किंवा एखादी गोष्ट खरी आहे किंवा नाही त्याचं कन्फर्मेशन अपेक्षित आहे, तेव्हा आपण क्वेश्चन टॅगचा वापर करतो. हाऊ क्वेश्चन टॅग्स आर फॉर्म. क्वेश्चन टॅग्स आर फॉर्म विथ ऑक्झिलरी वर्ब्स अँड अप्रोप्रिएट सब्जेक्ट्स फ्रॉम द स्टेटमेंट. म्हणजेच वाक्यातील योग्य कर्ता जसं ही, शी, इट आणि सहाय्यक क्रियापद हॅव, हॅड, वूड, तर या दोघांना मिळून क्वेश्चन टॅग बनतो. क्वेश्चन टॅगचे दोन प्रकार आहेत: पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग, नेगेटिव्ह क्वेश्चन टॅग. नेगेटिव्ह क्वेश्चन टॅग बघूयात. नेगेटिव्ह क्वेश्चन टॅग हा नेहमी पॉझिटिव्ह स्टेटमेंट सोबत वापरला जातो. जसं नेहा इज ब्युटिफुल, इजंट शी? आद्वी लव्ह चॉकलेट, डझंट ही? तुम्ही जर बघितलं या वाक्यामध्ये नेहा इज ब्युटिफुल हे होकारार्थी वाक्य आहे. तिथे मी नॉट या शब्दाचा वापर केलेला नाही. नॉट असू दे, डज नॉट असू दे, किंवा डिड नॉट असू दे, वॉज नॉट असू दे, इज नॉट असू दे, नॉट हा शब्द आलेला नाहीये. त्याच्यामुळे ते वाक्य होकारार्थी आहे, नकारार्थी नाहीये. म्हणून पॉझिटिव्ह स्टेटमेंट झालं ते. त्या पॉझिटिव्ह स्टेटमेंट सोबत मी नेगेटिव्ह क्वेश्चन टॅग वापरला आहे. म्हणजेच नेहा इज ब्युटिफुल, इजंट शी? पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग. पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग हा नेहमी नेगेटिव्ह स्टेटमेंट बरोबर वापरला जातो. एक्झाम्पल बघूया. ही कॅन नॉट प्ले द पियानो. कॅन ही? दे आर नॉट फनी. आर दे? तुमच्या इकडे लक्षात आलं असेल की वाक्यात नॉट आहे, म्हणून ते वाक्य नकारार्थी झालेलं आहे. तर नकारार्थी स्टेटमेंट सोबत मी पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग वापरलेला आहे. जसं ही कॅन नॉट प्ले द पियानो. कॅन ही? इकडे अजून एक मुद्दा लक्षात घ्या की जर वाक्यात नॉट आलं तरच ते वाक्य नकारार्थी होतं असं नाहीये. तर वाक्यात नायदर, नो, नथिंग, नन, नोबडी, हार्डली, बेअरली, सेल्डम हे जर शब्द आले तरी ते वाक्य नकारार्थी समजलं जातं, आणि त्याबरोबर आपण पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग वापरतो. जसं नोबडी वेंट टू द पार्टी. डिड दे? नथिंग इज ओके. इज इट? आता नेहाने एक एक्झाम्पल दिलं, नोबडी वेंट टू द पार्टी, डिड दे? आता तुम्ही इथे म्हणाल की इथे दे कसं काय वापरलं गेलं, कारण की नोबडी तर सिंग्युलर आहे आणि दे तर प्लुरल आहे. तर इथे लक्षात ठेवा, इंग्लिशमध्ये सिंग्युलर जेंडर न्यूट्रल प्रोनाउन नाही आहे. त्याच्यामुळे जेव्हा नोबडीसाठी आपण क्वेश्चन टॅग तयार करत असतो तेव्हा दे याचा वापर केला जातो प्रोनाउन म्हणून. म्हणूनच नोबडी वेंट टू द पार्टी, डिड दे हे बरोबर आहे. जेव्हा वाक्यातील वर्ब हे प्रेझेंट सिम्पल फॉर्म मध्ये असतं तेव्हा त्या वाक्यांचं क्वेश्चन टॅग तयार करताना आपण डू किंवा डजचा वापर करतो सब्जेक्ट नुसार. एक्झाम्पल, ही लव्स आईस्क्रीम, डझंट ही? दे गो ट्रेकिंग एव्हरी मंथ, डोंट दे? ही दोन्ही वाक्य प्रेझेंट सिम्पलची आहेत,
त्यामुळे मी इथे डू आणि डजचा वापर केला आहे सब्जेक्टनुसार. क्वेश्चन टॅग तयार करताना आपण ही, शी, इट यांच्यासाठी डजचा वापर करतो आणि दे, यू, वी साठी आपण डूचा वापर करतो. जर वाक्यातील वर्ब हे पास्ट सिम्पल असेल तर त्या वाक्याचं क्वेश्चन टॅग करताना आपण डीड वापरतो. एक्झाम्पल, शी बेक्ड अ केक. डिडंट शी? यू विजिटेड द म्युझियम. डिडंट यू? आता आपण नेगेटिव्ह स्टेटमेंटसाठी क्वेश्चन टॅगची उदाहरणं बघू. शी वॉजंट देअर. वॉज शी? दे हॅवंट अराइव्ड इट. हॅव दे? यू डोंट ड्रिंक कॉफी. डू यू? You will not forget. Will you? I should not have done it. Should I? He must not ignore the rules. Must he? आता आपण पॉझिटिव्ह स्टेटमेंटसाठी नेगेटिव्ह क्वेश्चन टॅगची एक्झाम्पल्स बघूया. They were punctual. Weren't they? He is a good person, isn't he? They are happy. Aren't they? She had cooked, hadn't she? He would help. Wouldn't he? You can swim, can't you? पुढचा मुद्दा आहे इंटोनेशन. इंटोनेशन म्हणजे काय? इंटोनेशन इज द राईज अँड फॉल ऑफ युअर व्हॉइस वाईल स्पीकिंग. म्हणजेच बोलताना होणारा आवाजाचा चढ उतार. इंटोनेशन हा क्वेश्चन टॅगचा खूप महत्वाचा भाग आहे. जेव्हा तुम्हाला उत्तराची खात्री असते पण तुम्हाला समोरच्याकडून काहीतरी रिस्पॉन्स अपेक्षित असतो तेव्हा क्वेश्चन टॅग बोलताना इंटोनेशन हा खाली जातो. म्हणजेच तुमचा आवाज खाली जातो क्वेश्चन टॅग बोलताना. एक्झाम्पल, दिस इज युअर कार, इजंट इट? जर तुम्हाला उत्तराची खात्री नसेल तर क्वेश्चन टॅग बोलताना तुमचं इंटोनेशन वाढतं, म्हणजेच तुमचा आवाज वाढतो. जसं की, ही इज फ्रॉम फ्रान्स, इजंट ही? क्वेश्चन टॅग्स मधील एक्सेप्शन्स बघूयात. आय एम क्लेवर. आरंट आय? जेव्हा तुम्ही आय एमचा नेगेटिव्ह क्वेश्चन टॅग तयार करत असता तेव्हा आय सोबत आर नॉट और आरंट याचा वापर होतो. लेट्स गो टू द बीच. जर वाक्याची सुरुवात लेट्सने होत असेल तर क्वेश्चन टॅग बनवताना आपण शॅलो चा वापर करतो. दिस इज माय मदर्स साडी, इजंट इट? जेव्हा वाक्याची सुरुवात दिस किंवा दॅटने होत असेल तेव्हा क्वेश्चन टॅग मध्ये आपण इटचा वापर करतो दिस किंवा दॅटच्या ऐवजी. तसंच एखाद्याला जेव्हा तुम्ही ऑर्डर देताय, कमांड देताय आणि ते देताना तुम्ही पॉझिटिव्ह सेंटेन्स म्हणजेच होकारार्थी वाक्याचा वापर करत असाल आणि त्या वाक्यासाठी तुम्हाला क्वेश्चन टॅग वापरायचा असेल तर तुम्ही विल किंवा वोंटचा वापर करता. एक्झाम्पल, स्टॉप डे ड्रीमिंग. विल यू? और स्टॉप डे ड्रीमिंग. वोंट यू? जर तुम्ही ऑर्डर देताना किंवा कमांड देताना नकारार्थी वाक्याचा वापर केला तर त्याचा क्वेश्चन टॅग बनवताना विलचा वापर होतो. जसं की, डोंट स्टॉप डान्सिंग, विल यू? आता आपण क्वेश्चन टॅगची समरी बघूयात. क्वेश्चन टॅग म्हणजे काय? क्वेश्चन टॅग म्हणजे वाक्याच्या शेवटी येणारे छोटेसे प्रश्न. जर आपल्याला एखाद्या गोष्टीची खात्री करून घ्यायची असेल किंवा एखाद्याकडून सहमती मिळवायची असेल तर आपण क्वेश्चन टॅगचा वापर करतो. पॉझिटिव्ह स्टेटमेंट सोबत आपण नेगेटिव्ह क्वेश्चन टॅग वापरतो आणि नेगेटिव्ह स्टेटमेंट सोबत आपण पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग वापरतो. जर तुम्हाला आमचा हा क्वेश्चन टॅग वरतीचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो दिस वॉज इझी, वॉजंट इट?